तर नमस्कार मित्रांनो, आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला तुमचा फार्मर आय डी मिळालेला नाही किंवा तुम्हाला तुमचा फार्मर आय डी माहीत करायचा आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी ॲग्रीस्टेकच्या वेबसाईटवर यायचं आहे. जसं की मी या ठिकाणी सेव्ह केलेली ॲग्रीस्टेक या साईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी CSC लॉग इन करायचं आहे. CSC लॉग इन केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं असावं. या ठिकाणी तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला CSC लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी व्हेरिफिकेशन वर क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला दाखवून स्टेटस या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे. तरी पण या ठिकाणी तुम्ही ज्यांचं अप्रूव्ह झालं त्याच ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी या ठिकाणी दाखवलं जाईल. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी फार्मर आय डी आहे. हा तुमचा फार्मर आय डी आहे. जेणेकरून हा फार्मर आय डीने तुम्ही CSC मध्ये पीक विमा भरू शकता. MHDBT अंतर्गत जी काही योजना आहे ती योजना या ठिकाणी भरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फार्मर आय डी जाणून घेऊन तुम्ही तुमचे पुढील कामे करू शकता.